कसा वाटतंय वॉटरफॉल? एक नंबर पावरफुल आहे ना. अजून एकदा हा. तो आपल्या भावाला एक वेगळाच टॅलेंट आहे. तरी पण कसं वाटलं? छान वाटलं ना? छान वाटलं, एकदम फ्रेश. केरोन बॉय फॉलो करा, सबस्क्राइब करा. नमस्कार मित्रांनो, मी तन्मय म्हात्रे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आहे संडे आणि आम्ही दोघंजण चाललो आहे फिरायला. तर आमच्या राजापुरात एक जबरदस्त असा फेमस धबधबा आहे. तर तो धबधबा तुम्ही पण बघितला असेल कधी ना कधी इंस्टाग्रामवरती रील्समध्ये. तर त्या धबधब्याचं नाव आहे सवतकडा. तर आम्ही तिकडेच चाललो आहे दोघंजण फिरायसाठी. जर कोणी बघितला नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला आमच्याकडचा हा जबरदस्त व्ह्यू आणि धबधबा बघायला मिळेल. तर चला निघूया. आता आम्ही राजापुरातून ओणीत जाणार आहोत आणि ओणीतून पुढे आम्हाला पण माहिती नाही, आम्ही पण पहिल्यांदाच चाललो आहे. तर कसं कसं जायचं ते पण बघा आणि यायचं असेल तर मी नंतर मला सांगेन कसं यायचं, कारण आत्ता आम्ही निघतो आहे, आम्हाला पण माहिती नाही आहे. तर चला निघूया सवतकड्याला. तर मित्रांनो, हा आहे राजापूर तालुक्यातील मोठा पूल, म्हणजे राजापूरचा मोठा पूल. आणि हा इथे खाली दिसतोय ना, तो प्राचीन कालीन आहे. तर असे दोन पूल आहेत तिकडं. आणि हा मुंबई गोवा हायवे. तर बाईकमध्ये पेट्रोल भरून आपण आता निघणार आहोत ओणीमध्ये. तर मित्रांनो, राजापूरवरून आहे ना रत्नागिरीला जाणारा हायवे पकडायचा. आणि आता आपण आलो आहे ओणीच्या इथे. बघा इकडे आता खाली ओणी आहे आणि इथे बोर्ड पण आहे ओणीचा, दिसतोय का माहिती नाही, कारण काळोख भरपूर आहे. इकडून आता हा हायवे राजापूरवरून आला डायरेक्ट. तो आता डायरेक्ट आपण जाणार आहोत डायरेक्ट इकडच्या खाली जाणार आहोत ओणीत. आणि ओणीतून मग पुढे आहे एक 15 किलोमीटर आहे असं वाटतं आहे मॅपला, तर तसंच दाखवत आहे. तर तुम्ही असं येऊ शकता डायरेक्ट रत्नागिरी हायवे पकडून डायरेक्ट ओणीत आपल्याला पहिल्यांदा यायचं आहे आणि मग ओणीतून डायरेक्ट आपल्याला पुढं जायचं आहे. तर मित्रांनो, ओणीत आपण आलेलो आहोत. हा बघा, हा ओणीचा इकडचा स्टॉप. आपल्याला सरळ जायचं आहे. हे बघा, हे आहे ओणीचा स्टॉप. तर मित्रांनो, ओणीतून आपण सुटलो आहे, म्हणजे निघालो. बघा वडवली फाटा, पुढे पाळी लांजा. तर आपण सरळ जातो आता. तर मित्रांनो, इथून पुढे एक फाटा आहे. काय रेसेल नाव म्हटलं? विठ्ठलादेवी जनरल स्टोअर. तिथून असा एक आतमध्ये फाटा आहे. तिथून आता आपण आत घुसायचं आहे. मग तिथून आपल्याला पुढे वाटतं आहे थोडंसं लांब, बघूया आता किती लांब आहे. हायवेवरून आपल्याला पुढे एक फाटा भेटतो, तिथून आपल्याला जायचं आहे. तर मित्रांनो, विठ्ठलादेवी जनरल स्टोअर हा बघा इथंच आहे. आणि हा फाटा होय वाटतं. काय सवतगडाचं काय लिहिलं? हां चला, बरोबर आहे. तर होय, जाऊ सीधा. तर इकडे समोर आहे सवतकडा. तर मित्रांनो, ओणीतून आहे ना तुम्ही 10 मिनिटाच्या अंतरावर पुढे आलात ना की तुम्हाला आतमध्ये फाटा भेटतो. तिथे एक जनरल स्टोअर आहे, मंदरूळ. हां, मंदरूळच्या इथून एक फाटा आहे. तिथून आतमध्ये आलात की तुम्हाला एक, आता किती अंतर आहे आम्हाला पण माहीत नाही, बघतो आता. तिथून आपल्याला आत घुसायचं आहे डायरेक्ट. तर हा बघा असा एक सिंगल रोड आहे असा. तिथं आम्ही जरा आता गाडी थांबवली आहे. इथून आपल्याला आता सरळ जायचं आहे. आम्ही विचारलं सवतकडा इकडेच काय, तर त्यामुळे सरळ जावा. तर मित्रांनो, आपण आहे ना आलो असं वाटतंय, कारण समोर गाडी आहे आणि बॅनर पण आहे सवतकड्याचं. पण कडा कुठं आहे? तिकडे जाऊया. इकडे असं वाटतं. तर हे बघा, समोर लिहिलेलं आहे चुना कोलवण आणि सवतकड्याचा फोटो पण आहे बॅनरवर. म्हणजे हे बघा, हे इकडे रोड आहे बघ खाली. हा वाटतं कडा इकडं. हा तर गाडी तरी थांबव, उतरतो तोपर्यंत दाखवून. तर मित्रांनो, आपण अखेर पोहोचलो आहेत वाटतं. हा बघा. तर फायनली मित्रांनो, आपण सवतकड्यावर पोहोचलेलो आहोत. आणि आता इकडून एक मार्ग बंद आहे, तर
जे सवतकडेचं पाणी वाहत आहे ना ते बघा प्रॉपरली इकडून वाहत आहे बघा. इकडे एक असा ब्रिज आहे, तर इथून जे पाणी जात आहे ना ते डायरेक्ट सवत कड्यावरून वाहत आहे खाली. तर बघा असा तो कडा आहे. वाटत नाही पाण्याचं प्रेशर असं वाटतं एकदम. इथे मित्रांनो पाणी किती कमी आहे बघा, आणि तिकडे जे वाहत आहे ना त्याचा प्रेशर बघा. खाली जाऊन दाखवतो तुम्हाला. तर इकडून असा बघा स्पॉट तिथे आहे आणि आपल्याला जायचं आहे इकडून. खाली कुठून जाता तो? हां हां. तर पुढून आपल्याला असं जायचं आहे इकडून. आपण गाडी लावली आहे पाठीमागेच आणि आता आपण जाऊया मित्रांनो. खाली जायचं आहे आपल्याला बघा इकडून असा. तर इथे डेंजरस भरपूर आहे, कारण की पूर्णपणे खाली चालत जायचं आहे. रस्ता पण बेकार आहे. सोपत आहे काय एकदम खाली असा उतार आहे, डेंजरस आहे. तर चढता उतरताना आहे ना सावकाश या खाली, कारण का माहिती आहे का आता पाय घसरला तर विषय संपला असा विषय आहे. तर मित्रांनो आता आपण जातोय पुढे जवळून सवतकडा बघायला. तर मस्त वॉटरफॉल आहे. तर बघू शकता हा व्ह्यू जबरदस्त आहे. तर हा आहे आमचा सवतकडा. थोडा पाणी कमी असल्यामुळे ना जरा कमी वाहतोय, तरी पण प्रेशर आहे. जरा पाऊस पडला ना की मग ते जास्त वाहतं. इकडे येऊन कसं वाटलं तुम्हाला? मस्त एक नंबर आहे ना. जबरदस्त जबरदस्त एकदम भारी. हां चल हां चला हां. तर मित्रांनो हा आहे आपला सवतकडा. आणि ज्याने कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा, आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कारण व्हिडिओ अजून आपला संपलेला नाही आहे. इकडे सगळेजण पोहतात आहे बघा. आम्ही पण आता पोहणार आहे, पण शर्ट पॅन्ट घालून आल्यामुळे पोहू शकत नाही, पण आम्हाला बाईक करून जायचं आहे वरती. तर मित्रांनो सर्वांचं पोहणं बघून आहे ना तन्मयचं मन काय राहावं ना. तो म्हणतोय मी पण आता पोहतोय म्हणून. तर जातोय पाण्यात तो. बघूया. इकडं थंडी लागली ह्याने येतो वाऱ्याने. हा अरे ये हां हां हां. अरे नाही मित्रांनो आता भरपूर जण आले आहेत, सगळेजण आले आहेत बघा. भरपूर जण आहेत. खतरनाक अशी मजा येते इकडे. जबरदस्त वाटत. मी भिजलोय पूर्णपणे. वर चढणं असो. दाखव 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 कसं दिसतात तो. कसं दिसतात दाखव. हे माका पण घे ना तुझ्या बरोबर. खाली कसं होता. कसा वाटतंय वॉटरफॉल? एक नंबर. पावर ना. मस्त. तेरवन बॉयज फॉलो करा. सबस्क्राईब करा.
आवाज भारी आहे, आवाज भारी आहे तुमचा. हा परत काढ. हा शाबास. अजून एकदा. हा तो आपल्या भावाकडे एक वेगळाच टॅलेंट आहे, पाण्यात आवाज करतोय भाऊ. कुठचा आहे तुम्ही? कोल्हापूरचा. मगाशी आपला सातारकर भेटले, आता कोल्हापूरकर भेटले. कसा वाटला आमचा वॉटरफॉल? एक नंबर. मस्त आहे ना? जबरदस्त. तर कोल्हापूरवरून भावाचा टॅलेंट एकदम जबरदस्त आहे. तो मस्त की पाण्यात आवाज करतोय भाऊ. हा विषय हार्ड आहे. चॅनलचं नाव सांगून ठेव. तेरवन बॉय. गाव कुठचं? गाव तेरवन गावात ना? हा तेरवन बॉय. तुम्ही इकडचे रे? चांगला आहे, जबरदस्त आहे तुमचा धबधबा. तर ना काय मजा आहे ना? तर मित्रांनो 11 वाजलेत आणि आता आहे ना लोक यायला लागलेत. हे बघा भरपूरशी लोक आले आहेत आणि पाऊस पण चालू झाला आहे. कोल्हापूर, मिरज, सांगली, इचलकरंजी, सोलापूर. धबधबा कसा लोकल कसं वाटलं धबधबा? आणि वय वर्ष 52. आता याचं वय वर्ष 52. आता भरपूर मी पोहला, काही पोहला नाही कारण जरा थंडी लागते आहे. तर आता आपण ना घरी जातोय. थंडी लागेल तर आता आपण घरी जातोय. मस्तपैकी धबधबा आपण बघितलेला आहे. पहिल्यांदा आलो, मस्त वाटलं. असं वाटतं की जाऊच नाही. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करा. परत भेटू असेल एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. बाय बाय.